नमस्कार मैत्रिणींनो, वैशालीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नवाबी पनीर. ते कसं बनवायचे, त्याचे साहित्य काय आहे ते आपण बघू. ग्रेव्हीसाठी कांदा घालू, तीन वेलची घालायच्या, लसूण, 1 इंच आलं, 1 चमचा काळी मिरी, 1.5 चमचा खसखस, 10-12 बदाम आणि 10-15 काजू. एक वाटी पाणी आणि आपण थोडं आता हे शिजवून घ्यायचं. कांद्याचा कलर थोडा चेंज झाला की मग आपण शिजलं म्हणून समजायचं. आता कांदा आपला शिजलेला आहे, सगळं साहित्य शिजून झालेलं आहे. कांद्याचा कलर बघा गुलाबीसर झालेला आहे. असं झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि ह्याची थंड झाल्यानंतर आपण ह्याची आता पेस्ट करून घेऊ. आता सर्व साहित्य थंड झालेलं आहे, आपण ह्याची आता पेस्ट करून घेऊ. आता पेस्ट तयार झालेली आहे. आपण ही आता एका गाळण्यामधून गाळून घ्यायची, म्हणजे त्याचे सगळे जे बारीक कण वेलदोडे वगैरे असतात ते सगळे निघून जातात. आता आपली पेस्ट गाळून तयार झालेली आहे. आपण आता नवाबी पनीर कसं करायचं ते पाहू. आता आपण कढईमध्ये 3 टेबलस्पून ऑइल घालू, 3 टेबलस्पून बटर, अर्धा टीस्पून जिरा, 1 तमालपत्र, थोडीशी दालचिनी, 1 मसाला वेलदोडा आणि 1 हाफ चक्री फूल. आता आपण यामध्ये जी पेस्ट केली आहे ती घालू. ह्याला एकसारखं आपण असं हलवत राहायचं, तर मग खाली चिकटते. मग तोपर्यंत आपण दुसरीकडे 2 चमचे तेल घालू आणि पनीर आपण फ्राय करून घेऊ. थोडं शॅलो फ्राय करायचं, जास्त नाही करायचं. आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं. दही घालून सतत हलवत राहायचं, नाहीतर दही फुटलं जातं. आता हे तेल सुटेपर्यंत आपण असं भाजत राहायचं. तर ह्यामध्ये आपण थोडी क्रीम घालू. क्रीम घालून पण आपण थोडंसं असं हलवून घ्यायचं, सगळं एक झालं पाहिजे. आणि त्यानंतर आपण 1 कप दूध घालायचं. आपल्याला ग्रेव्ही कशी पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्यानुसार आपण दूध घालायचं. त्यामध्ये आपण 2 हिरवी मिरची घालू, कसुरी मेथी थोडीशी भाजून घातलेली आहे, चवीनुसार मीठ, 2 चिमूट साखर घालायची. तऱ्हेने आपण पनीर सर्व आता भाजून घेतलेलं आहे. आता ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर आपण ते त्यामध्ये घालू.
आता उकळी आलेली आहे. आपण आता हे सर्व पनीर त्यामध्ये घालू. त्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवून आपण ह्याला उकळी आणू. 5 मिनिटं झालेली आहे. आता उकळी आलेली आहे याला. आपण आता गॅस बंद करू आणि सर्विंग बाउलमध्ये घेऊ. आपली नवाबी पनीर डिश तयार झालेली आहे. ती कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.